वेलकम टू टुडेज क्लास. आज आपण आहे ना टू हॅव सेंटेन्स बद्दल शिकणार आहोत. सो व्हॉट आर टू हॅव सेंटेन्सेस? कॅन एनीवन टेल मी? टू हॅव सेंटेन्स काय असतात, कुणी सांगू शकेल का? टू हॅव सेंटेन्सेस. ओके, सो लेट्स सी what are these to have sentences, what do we use this sentence for, and what is the difference between this sentence and other sentences. Okay, there's not that much of a difference. It just this types of sentence creates a confusion in a lot of students. That's why it takes the time, which is a very valuable thing in exams from those students. Okay, and we don't want to lose that time, we want to effectively use it. Okay, so we need to learn about to have sentences, and today we are going to learn about it. Okay, so if you are ready, then let me tell you what are these to have sentences. So first of all, as you all know, it is like this: to have. Is this like this? हे असं आहे का? हॅव टू म्हणून नाही. दोघांमध्ये काय फरक आहे? पहिल्यामध्ये टू सुरुवातीला आलाय, दुसऱ्यामध्ये टू नंतर आलेला आहे. हा, मग तितका काही फरक असायला पाहिजे का? सुरुवातीला टू यूज केला नाही तर नंतर करा, एकच असणार, हो की नाही? 1+2 करा की 2+1 एकच असणार. असं नसते इंग्रजीमध्ये. जेव्हा तुम्ही टू हॅव म्हणता तेव्हा हा वर्ब असतो, आणि हा वर्ब नाही. हा वर्ब आहे का? हा वर्ब नाही. हॅव टू हा वर्ब नाही. इथला हॅव हा वर्ब नाही. ओके, पण टू हॅव मधला हॅव हा वर्ब आहे, आणि तो पण असा तसा हेल्पिंग वर्ब नाही हा. तर हा आहे मेन वर्ब. काय वर्ब म्हणून काय करतो? मेन वर्ब म्हणून काम करत असतो वाक्यातला. मग आपण याचे एक्झाम्पल बघू. ओके, याचे मी वाक्य टाईप करतो स्क्रीनवर. तेच वाक्य तसे सेम टू सेम तुम्ही आहे ना व्हॉट्सअपवर टाईप करा. ओके, काय अडचण आली तर मला सांगा. बघा, तर सगळ्यात पहिलं वाक्य येते बघा. आय हॅव टू प्ले, सॉरी तुम्हालाच मी आता सांगलो होतो हॅव टू नाही टू हॅव आहे म्हणून. चला, आय हॅव अ पेन, नंतर आय हॅड अ पेन, नंतर आय शल हॅव अ पेन, नंतर आय एम हॅविंग अ पेन, आय वॉज हॅविंग अ पेन, आय शल बी हॅविंग अ पेन. आता ज्यांनी माझा आतापर्यंत हा रेग्युलर क्लास केला आहे त्या सर्वांना कळून जाणार मी कोणत्या प्रकारे वाक्य लिहित आहे, कोणत्या क्रमाने लिहित आहे. ओके, त्याच्यानंतर मग आय हॅव हॅड अ पेन, आय हॅड हॅड अ पेन, आय शल हॅव हॅड अ पेन, आय हॅव बीन हॅविंग अ पेन, आय हॅड बीन. एक सेकंड हा, I think there was someone trying to join the class. Well, anyway, let's type. I have been having a pain. I had been having a pain. I had been having a pain. I shall have been having a pain. या 12 वाक्याला आता आपण आहे ना डीप मध्ये बघू. ओके, बघा स्क्रीनवर हे वाक्य दिसत आहेत तुम्हाला. आता या वाक्यांमध्ये तुम्ही बघा सब्जेक्ट कोणता आहे. या पूर्ण 12 वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता यूज केलेला आहे मी सांगा बरं टाईप करून. व्हॉट्सअपवर टाईप करून मला पाठवा. कोणता सब्जेक्ट यूज केला आहे या पूर्ण 12 वाक्यामध्ये? आय हॅव पेन, आय हॅड पेन, आय शॅल हॅव पेन, आय एम हॅविंग पेन, आय वॉज हॅविंग पेन, आय शॅल बी हॅविंग पेन, आय हॅव हॅड पेन, आय हॅड हॅड पेन, आय शॅल हॅव हॅड पेन, आय हॅव बीन हॅविंग अ पेन, आय हॅड बीन हॅविंग पेन, आय शॅल हॅव बीन हॅविंग अ पेन. या पूर्ण 12 वाक्यामध्ये कोणता मी सब्जेक्ट यूज केला आहे सांगा. बरोबर, कोणता? आय हा सब्जेक्ट आहे. 10 सब्जेक्ट तुमच्याकडून पाठ करून घेतो बघा मी. कोणते? आय, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉईज. या सब्जेक्ट मध्ये. ओके, या सब्जेक्ट मध्ये एक सेकंड थांबा, इथं स्क्रीनवर दिसत नसेल तुम्हाला. ओके नाही, ओके, या सब्जेक्ट मध्ये मला सांगा बरं तुम्ही. आता हे 10 सब्जेक्ट पाठ करून घेतो. आता याच्यामधला कोणता सब्जेक्ट यूज केला आहे? आय. आता याच्यामधले आपण सब्जेक्ट जर चेंज केला तर काय फरक पडणार का?
पडू शकेल का? मॉडेल ॲक्झरीला मी तुम्हाला कालच्या सेमिनारमध्ये समजून सांगलो होतो की तुम्ही सब्जेक्ट चेंज करू शकता, काहीच फरक पडत नव्हता. पण आज सांगा बरं, या सब्जेक्टमध्ये जर आपण फरक केला, याला बदललं, तर काय आपल्याकडे अडचण येईल? तुम्हाला काय वाटते, येईल? तर काय असते माहिती आहे का, इथला जर आपण आहे ना सब्जेक्ट चेंज केला, तर पुढला जो हेल्पिंग वर्ब आहे, इथला वर्ब आहे, तो चेंज होत असतो. ओके, आय हॅव पेन, यू हॅव पेन, यू हॅव पेन, ही हॅज पेन, शी हॅज पेन, इट हॅज पेन, वी हॅव पेन, दे हॅव पेन, बॉय हॅज पेन, बॉयज हॅव पेन. म्हणजे हे सब्जेक्टनुसार चेंज होत आहे हॅव, आणि याच्याचमुळं खूप जण कन्फ्यूज याच्यात पण होतात की सर हे आय हॅव, ही हॅज, हे तर बराबर चेंज होत आहे, हेल्पिंग वर्ब सारखं सेम टू सेम हेल्पिंग वर्ब सारखं चेंज होत आहे, तरी तुम्ही म्हणता हा हेल्पिंग वर्ब नाही म्हणून. ओके, हा हेल्पिंग वर्ब नाही बरं का. मग असं कसं का म्हणतो माहिती आहे का, कारण हे सूत्राकडे बघा तुम्ही. पहिलं वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं. सिंपल प्रेझेंट टेन्सचं सूत्र असते सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. इथं बघा आय सब्जेक्ट आहे, V1 म्हणजे वर्बचा पहिला फॉर्म हॅव, आणि ऑब्जेक्टला अ पेन. हो की नाही? म्हणजे आपण तेच यूज केलं वाक्य बराबर. सूत्र काही चुकलेलं आहे का? नाही. तुम्ही कोणतं पण वाक्य टाईप करायचं. ओके, जर तुम्ही मला कोणत्याही टेन्सचं वाक्य द्या, ॲक्शन्स आणि टेन्समधलं, मी तुम्हाला बराबर सांगणार. तुम्हाला 12 वाक्य पाठ आहेत कोणत्याही टेन्सचे, ॲक्शन सेंटेन्समधल्या टेन्सचे 12 वाक्य पाठ आहेत. त्याच्यापैकी कोणतेही एक वाक्य द्या. आय प्ले, आय प्लेड, आय शॅल प्ले, आय एम प्लेइंग, आय वॉज प्लेइंग, आय शॅल प्लेइंग, आय हॅव प्लेड, आय हॅड प्लेड, आय शॅल हॅव प्लेड, आय हॅव बीन प्लेइंग, आय हॅड बीन प्लेइंग, आय शॅल हॅव बीन प्लेइंग. याच्यापैकी कोणतेही एक वाक्य द्या, मी तुम्हाला दाखवतो ही या माझ्या स्क्रीनवर दिसणाऱ्या वाक्यामध्ये आणि त्या वाक्यामध्ये कसं आहे, जो काय सिमिलॅरिटी आहे ते. ओके, चला कोणतं वाक्य दिलं सगळ्यात पहिलं, आय एम प्लेइंग. हे कंटिन्यूस प्रेझेंट टेन्स वाक्य आहे. हे आहे ना आपल्याला मोहिनी मॅम यांनी दिलं बघा, आय एम प्लेइंग. आता मग बघा, आपण जसं पाठ करता त्याच्यानुसार पहिले 3 सिंपलचे असतात, त्याच्यानंतरचे 3 कंटिन्यूचे असतात. त्याच्यामधलं पहिलं परफेक्ट पास्ट फ्युचर म्हणजे कंटिन्यूस परफेक्टचं वाक्य आहे 4 नंबरचं. ओके नाही? मग आय एम प्लेइंग हे कशाचं वाक्य आहे? कंटिन्यूस प्रेझेंटचं आहे, आणि हे पण कंटिन्यूस प्रेझेंटचं आहे. मग बघा सिमिलॅरिटीज काय, सब्जेक्ट आय बरोबर आय, ॲमिजार पैकी ॲम बरोबर ॲमिजार पैकी ॲम आहे, म्हणजे की ॲमिजार यूज केलेला आहे. प्लेइंग म्हणजे वर्बचा चौथा फॉर्म, हॅव्हिंग हॅव या वर्बचा चौथा फॉर्म. अ क्रिकेट जर इथं लिहिल्या तर ऑब्जेक्ट बनतो, इथं अ पेन ऑब्जेक्ट आहे, म्हणजे की सिमिलॅरिटी आहे की नाही? हो. मग जर असे विद्यार्थी मला म्हणतात की सर इथं दोनदा तुम्ही हॅड यूज केलं, इथं हॅड दोनदा कसं काय यूज केलंय, आय हॅड अ पेन. तर मग काय माहिती आहे का, याच्यासाठी असं ध्यानात ठेवायचं, हे जे टू हॅवचे वाक्य आहेत, असे वाक्य म्हणजे काय असं खूप काय अशी वेगळी गोष्ट नाही. इथं हॅव हा वर्ब यूज करता आपण, काय वर्ब. मी तुम्हाला पाठ करताना पाठ करून घेतो बघा. टू हॅव सेंटेन्सेस मीन्स, टू हॅव वाक्य अशी असतात ज्याच्यामध्ये आपण हॅव हा वर्ब यूज करता. हॅव हा वर्ब यूज करून तयार केलेले वाक्य म्हणजे टू हॅवचे सेंटेन्सेस. हॅव हा वर्ब यूज करून तयार केलेले वाक्य म्हणजे टू हॅवचे सेंटेन्सेस. म्हणजे हॅव हा वर्ब यूज करत आहात. आपण याला असंही म्हणू शकता. ओके, आपण याला काय म्हणू शकता, टू प्लेचे वाक्य म्हणू शकता. जर इथं प्ले हा वर्ब यूज केला तर वाक्य कसे म्हणतात, आय प्ले, आय प्लेड, आय शॅल प्ले, आय एम प्लेइंग, आय वॉज प्लेइंग, आय शॅल बी प्लेइंग, आय हॅव प्लेड, आय हॅड प्लेड, आय शॅल हॅव प्लेड, आय हॅव बीन प्लेइंग, आय हॅड बीन प्लेइंग, आय शॅल हॅव बीन प्लेइंग. म्हणजे की काय होत आहे, आपण प्ले हा वर्ब यूज केलेला आहे. त्याच प्रकारे इथं काय केलं, हॅव हा वर्ब यूज केलेला आहे. म्हणजे हेल्पिंग वर्ब सेम टू सेम राहतात. ओके, इकडे हेल्पिंग वर्बच नसतो सिंपल प्रेझेंट पास्टमध्ये, हेल्पिंग वर्ब सेम टू सेम राहतात. हो की नाही? चेंज कशात होतो, तर वर्ब मध्ये झालेला आहे. ओके, चेंज कशात झालेला आहे, तर वर्ब मध्ये. आणि वर्ब आहे बघा, V1 V2 V1 V4 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 V3 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 V4 V4 V4. कळाले? या प्रकारे याच्या वर्ब मध्ये चेंज झालेले आहे. आता मग तुम्ही आहे ना हे 12 वाक्य एकदा टाईप करा बरं व्हॉट्सॲपवर. टाईप करा पूर्ण 12 वाक्य व्हॉट्सॲपवर. आता याचे 41 वाक्य कसे करायचे सर, तर सेम टू सेम जसे तुम्ही आय प्लेचे 41 वाक्य केलते ना, तसेच आय हॅव पेनचे 41 करायचे. म्हणजे पहिल्याच्या वाक्यांना जे सूत्र लावले तेच या वाक्यांना सूत्र लावायचे, त्याचप्रमाणे करायचे. ओके, आणि याचे 2000 वाक्य होतात फक्त, म्हणजे की याचे 41 करायची गरज नाही, फक्त 40 वाक्य करायचे. ओके, याच्याबद्दलचं एकदा तुम्हाला कळालं सूत्र की तुम्हाला याच्यापासून अनेक वाक्य बनवता येतील. मी पहिले जेव्हा आहे ना माझी स्क्रीन इकडे बाजूला ठेवत होतो तेव्हा स्क्रीन बराबर होतं ते ॲडजस्ट. आता काय अडचण येत आहे की आता स्क्रीनच्या वर ठेवावं लागत आहे. याला काढून टाकायचं का?
डिलीट. आता येईल का बघू. टू बी डिलीट. आता येईल का. येत नाही. वेल एनिवे हे बरोबर आहे ना, त्यात इतकी अडचण येईल मला वाटत नाही तुम्हाला येईल म्हणून. ओके, तर मग केले वाक्य टाईप बरोबर. मोलराजे I have pen, I had pen, I shall have pen, I am having pen, I was having pen, I shall be having pen, I have had pen, I had pen. फक्त I had pen नाही, I had a pen. ओके, I shall have had a pen, I have been having pen, I had been having pen, I shall have been having pen. ओके बरोबर, फक्त एक वाक्य आहे त्याला बरोबर करून घे. ओके, बाकीच्याने टाईप करायला का एकच आहे का माझा विद्यार्थी. आणि आपली बॅचेस संपणार आहेत आता. तुमच्या सुट्ट्या संपणार 15ला, हो की नाही. बॅच संपणार, समर बॅच होती, पण रेग्युलर बॅचेस वर्षभर सुरू असतात. तुम्हाला ती बॅच जॉईन व्हायची आहे तर माझ्याकडे ॲडमिशन घेऊन टाका. ओके, आणि आपला जो सिलेबस आहे तो खूप डीपमधला आहे. जर तुम्ही आहे ना कंटिन्यू केले नाही, एकदा सोडून टाकलं तर तुम्हाला काही गोष्टी कळणार नाही. ठीक आहे, एकदा कनेक्टिव्हिटीमध्ये राहा. मी नंतर जे रेग्युलर विद्यार्थी आहेत त्यांची फीस पण कमी करत असतो. ओके, त्याच्यामुळे फीसवर काही अडचण नाही, पण तुम्ही अभ्यास करायला लागा. बरोबर हर्षदा मॅम, बरोबर वाक्य टाईप केलं तुम्ही. कुणी आहे का अजून. तर मग आता बघा, आता आपण पुढचे वाक्य बघू. ओके, तयार. एक सेकंद हा. बघा, कुणी आहे का जॉईन व्हायचा प्रयत्न करणार. नाही. आता हे 12 काळाचे वाक्य झाले. याच्यानंतरच आपण काय करायचे, आता मॉडेल एक्झिटचे वाक्य बघायचे. आय कॅन हॅव अ पेन. ओके, आय कॅन हॅव अ पेन. आता मग बाकीचे वाक्य कसे बनतील याच्यामध्ये, कोणाला सांगता येईल का. याच्यामध्ये बाकीचे वाक्य कसे बनतील, तुम्हाला मदतही करतो. बाकीचे 8 वाक्य टाईप करायला लागा, तुम्ही मदत करतो मी. ठीक आहे, करून दाखवा बरं मला बाकीचे वाक्य टाईप. जर तुम्ही माझा सेमिनार दररोज केलेला असेल, क्लासेस दररोज करत असाल तर तुम्हाला कळून जाणार कसे टाईप करायचे. करून दाखवा बरं 8 वाक्य तुम्ही मला टाईप. व्हॉट्सॲपवर 8 वाक्य टाईप करा. ठीक आहे, मी तुम्हाला मदत पण करतो. एकदा वाक्य म्हणून दाखवतो मी तुम्हाला. ओके, म्हणता म्हणा. इथून सुरुवात करायची. ओके, 8 बोटावर म्हणायची वाक्य. ठीक आहे, मग कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शूड, वूड, आउट टू याच्यामध्ये वाक्य बनवू. एकदा 8 शब्द तुम्हाला पाठ झाले, तुम्हाला खूप वाक्य बनवता येत असतात. आय कॅन हॅव अ पेन, आय कुड हॅव अ पेन, आय मे हॅव अ पेन, आय माइट हॅव अ पेन, आय मस्ट हॅव अ पेन, आय शुड हॅव अ पेन, आय वूड हॅव अ पेन, आय आउट टू हॅव अ पेन. पुन्हा म्हणून आय कॅन हॅव अ पेन, आय कुड हॅव अ पेन, आय मे हॅव अ पेन, आय माइट हॅव अ पेन,
आय मस्ट हॅव पेन, आय शुड हॅव पेन, आय वुड हॅव पेन, आय वुड टू हॅव पेन. याचे 4 वाक्य तुम्हाला आताच म्हणून दाखवतो बघा. आय कॅन हॅव पेन, हे एकदा 10 म्हणले निगेटिव्ह म्हणत आता. आय कॅन नॉट हॅव पेन, यू कॅन नॉट हॅव पेन, यू कॅन नॉट, I cannot have pen, I could not have pen, I may not have pen, I might not have pen, I must not have pen, I should not have pen, I would not have pen, I ought to not have pen. Can I have pen? Could you have pen? May you have pen? Might you have pen? Must you have pen? बघा मी सब्जेक्ट चेंज करत आहे पण बराबर तिथे येत आहे. ओके नाही, काही चूक नाही. ओके, पण आपल्याला आय सोबत म्हणायचे. तर मग वाक्य म्हणते कॅन आय हॅव पेन, कुड आय हॅव पेन, मे आय हॅव पेन, माइट आय हॅव पेन, मस्ट आय हॅव पेन, शुड आय हॅव पेन, वुड आय हॅव पेन, आउट आय हॅव पेन. नंतर कॅन आय नॉट हॅव पेन, कुड आय नॉट हॅव पेन, मे आय नॉट हॅव पेन, माइट आय नॉट हॅव पेन, मस्ट आय नॉट हॅव पेन, शुड आय नॉट हॅव पेन, वुड आय नॉट हॅव पेन, आउट आय नॉट हॅव पेन. कळाले? या प्रकारे हे पूर्ण असे 4-4च्या ग्रुपमध्ये वाक्य बनत असतात आणि या 4-4च्या ग्रुपमधल्या वाक्याचे प्रत्येकाचे 10 वाक्य तयार करता येतात. जसं की आय कॅन हॅव पेनचे म्हणतात आय कॅन हॅव पेन, यू कॅन हॅव पेन, यू कॅन हॅव पेन, ही कॅन हॅव पेन, शी कॅन हॅव पेन, इट कॅन हॅव पेन, वी कॅन हॅव पेन, दे कॅन हॅव पेन, बॉय कॅन हॅव पेन, बॉयज कॅन हॅव पेन. आय कुड नॉट हॅव पेनचे बनतात आय कुड नॉट हॅव पेन, यू कुड नॉट हॅव पेन, यू कुड नॉट हॅव पेन, ही कुड नॉट हॅव पेन, शी कुड नॉट हॅव पेन, इट कुड नॉट हॅव पेन, वी कुड नॉट हॅव पेन, दे कुड नॉट हॅव पेन, बॉय कुड नॉट हॅव पेन, बॉयज कुड नॉट हॅव पेन. मे आय हॅव पेनचे बनतात मे आय हॅव पेन, मे यू हॅव पेन, मे यू हॅव पेन, मे ही हॅव पेन, मे शी हॅव पेन, मे इट हॅव पेन, मे वी हॅव पेन, मे दे हॅव पेन, मे बॉय हॅव पेन, मे बॉयज हॅव पेन. मे आय नॉट हॅव पेनचे माइट आय नॉट हॅव पेनचे असे बनतात माइट आय नॉट हॅव पेन, माइट यू नॉट हॅव पेन, माइट यू नॉट हॅव पेन, माइट ही नॉट हॅव पेन, माइट शी नॉट हॅव पेन, माइट इट नॉट हॅव पेन, माइट वी नॉट हॅव पेन, माइट दे नॉट हॅव पेन, माइट बॉय नॉट हॅव पेन, माइट बॉयज नॉट हॅव पेन. कळाले? या प्रकारे सर्व वाक्य बनत असतात. तुम्ही हे सर्व वाक्य बनवायची, याची प्रॅक्टिस करायची. अत्यंत आपल्याला जास्तीत जास्त वाक्य बनवता येत असतात. ओके, करेक्ट. मग तुम्हाला कळाले कसे 8 वाक्य बनतात? टाईप केले तुम्ही स्क्रीनवर? व्हॉट्सॲपवर टाईप केले का? ओके, काय झालं ध्रुव? काय अडचण आहे का? ध्रुव पाटील तुम्हाला म्हणत आहे मी, काय अडचण आहे? आता मग आय कॅन इथंच सांगतो मी समजून, दुसरीकडे काय जायची गरज आहे? हो की नाही? आय कॅन हॅव पेन याच वाक्याचे आपल्याला अजून 8 वाक्य लिहिता येत असतात. ओके, ते कसे? तर सेम टू सेम याच सारखे असते, फक्त काय एक हॅव हेल्प यू म्हणून लागतो इथं, म्हणजे की एक हॅव एक्स्ट्रा येत असतो. आय कॅन हॅव हॅड अ पेन. ओके, याचा अर्थ कळालं? आय कॅन हॅव हॅड अ पेन. मग बघा आय कॅन हॅव पेनचे वाक्य कसे म्हणले? आय कॅन हॅव अ पेन, आय कुड हॅव अ पेन, आय मे हॅव अ पेन, आय माइट हॅव अ पेन. ओके, आय मस्ट हॅव अ पेन, आय शुड हॅव अ पेन, आय वुड हॅव अ पेन, आय आउट टू हॅव पेन. आय कॅन हॅव हॅड अ पेनचे कसे? आय कॅन हॅव हॅड अ पेन, आय कुड हॅव हॅड अ पेन, आय मे हॅव हॅड अ पेन, आय माइट हॅव हॅड अ पेन, आय मस्ट हॅव हॅड अ पेन, आय शुड हॅव हॅड अ पेन, आय वुड हॅव हॅड अ पेन, आय आउट टू हॅव हॅड अ पेन. वाक्याच्या मध्ये लिहिताना हे स्मॉल मध्ये लिहित जा. इथं जरी कॅपिटल मध्ये दिसत असतील OWSMC हे जे कॅपिटल मध्ये दिसायला ना, हे वाक्याच्या मध्ये असताना स्मॉल मध्ये लिहायचं. ओके, कळाले? आता किती वाक्य राहतात? तर आखरीचे 7 वाक्य राहतात बघा. हे खूप महत्वाचे आहे, याच्याकडे ध्यान द्या. बदलू नको, इतक्या लवकर क्लास बंद करायचा का? तर ते वाक्य मी टाईप करतो, त्याच्याकडे ध्यान द्या. आता जर कोणाला वाटत असेल सर खूप फास्ट सांगत आहात, तर काय माहिती आहे का, हे आपण मी समजून सांगलेलं आहे तुम्हाला क्लासमध्ये पहिल्यापासून, याच्यामुळे मी फास्ट सांगत आहे. ओके, जर कोणाला काही अडचण असेल तर पहिलेचे जे शिकवलेले आहे त्याचं रिव्हिजन करा, तुम्हाला कळून येईल. ओके, आय हॅव टू हॅव अ पेन, आय हॅड टू हॅव अ पेन, आय शॅल हॅव टू हॅव अ पेन. ओके,
मग नंतर आय एम गोइंग टू हॅव अ पेन, आय एम अबाउट टू हॅव अ पेन, आय एम लाईकली टू हॅव अ पेन, I am able to have a pen. Okay, कळलं? This is correct. Now, as you are able to see on the screen, there are total 7 sentences, and among these 7 sentences, there are 2 groups. 2 ग्रुप आहेत या 7 वाक्यांमध्ये. पहिले 3 आणि नंतर आखरीचे 4 वाक्याचे. पहिले 3 वाक्य हॅव टू चा यूज करतात. हॅव टू, हॅड टू, शॅल हॅव टू. हे एकदा पाठ झालंच असेल तुम्हाला, कारण आतापर्यंत खूप वाक्यांमध्ये आलेले आहे, हो की नाही? मग आय हॅव टू हॅव अ पेन, हॅव अ पेन सगळीकडे सेमच आहे. पण तुम्हाला हॅव टू, हॅड टू, शॅल हॅव टू एकदा पाठ झाली की बाकीचं वाक्य पाठच होऊन जाते. आय हॅव टू हॅव पेन, आय हॅड टू हॅव पेन, आय शॅल हॅव टू हॅव पेन. मग नंतर गो आला ये. काय? गो आला ये. आय एम गोइंग टू हॅव पेन, आय एम अबाउट टू हॅव पेन, आय एम लाईकली टू हॅव पेन, आय एम एबल टू हॅव पेन. पुन्हा म्हणून आय एम गोइंग टू हॅव पेन, आय एम अबाउट टू हॅव पेन, आय एम लाईकली टू हॅव पेन, आय एम एबल टू हॅव पेन. याच प्रकारे या वाक्यांमध्ये यांना बदल होत राहतात. ओके. मग आता गो म्हणजे गोइंग टू, आ म्हणजे अबाउट टू, ला म्हणजे लाईकली टू, ए म्हणजे एबल टू. गो आला ये म्हणायचं घरी 10 वेळेस. गोव्याला ये, गोव्याला ये, गोव्याला ये. कोणी आलंच गोव्याला तुमचा मित्र आणि फोन लावला, अरे कुठे गेला? कुठे नाही, घरी यावं. तू म्हणला होती की गोव्याला ये. म्हणायचं अरे आमचे न्यायमूर्ती सरांनी सांगलं होतं पाठ करा म्हणून, त्यांचा इंग्रजीचा क्लास लाव, मग तुला कळते. कळालं? आपला बॅच नवीन सुरू होणार आहे. ज्यांना ॲडमिशन घ्यायचं त्यांनी आहे ना फोन करा, कारण मी एक पण दिवस एक्स्ट्रा लिंक टाकत नसतो. तुमचं ॲडमिशन असेल नवीन ग्रुपमध्ये तरच लिंक जाणार. कळालं? आणि करून टाका ॲडमिशन, ठीक आहे? आत्ताच बघा तुम्ही 3 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्येच इतके वेगवेगळे अनेक वाक्य शिकले, इतके जास्त वाक्य बनवू शकता. अजून तुम्ही याचीच प्रॅक्टिस केली की वाक्य चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून येणार. त्यानंतर प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही बोलायला लागणार. इंग्रजी बोलणं म्हणजे काय असते? दुसरे वर्ष विद्यार्थी 10-10 वर्ष लावतात का? एकदा क्लास लावतात, जमत नाही, सोडून टाकतात. 2 वर्षानंतर पुन्हा दुसरा क्लास लावतात, तिथं समजलं नाही, तिसरा क्लास लावतात, चौथा क्लास लावतात. तसं करायचं नाही. याच एका क्लासला 2 वेळेस करा तुम्ही, तुम्हाला गॅरंटेड बोलता येते. त्याला काय म्हणतात? कन्सिस्टन्सी. एकाच रस्त्यावर जायचं पण त्याच्यावरच काम करत बसायचं. ओके. कारण इंग्रजी भाषा काय अशी लई नाही, इतकीच आहे. आणि मी कशी पाठ करायचं, कसं त्याचा सर्व करायचा आणि त्याला कसा यूज करायचा ते सांगतो, ठीक आहे? ओके. तर मग पहिल्यांदा पुन्हा एकदा वाक्य म्हणून आपण आय हॅव टू हॅव पेन, आय हॅड टू हॅव पेन, आय शॅल हॅव टू हॅव पेन, आय एम गोइंग टू हॅव पेन, आय एम लाईकली टू हॅव पेन, आय एम एबल टू हॅव पेन, आय एम गोइंग टू हॅव पेन, आय एम लाईकली टू हॅव, आय एम गोइंग टू हॅव पेन, आय एम अबाउट टू हॅव पेन, आय एम लाईकली टू हॅव पेन, आय एम एबल टू हॅव पेन. कळाले? गो आला ये. गो, गोइंग टू, आ, अबाउट टू, ला, लाईकली टू, ए, एबल टू. ओके. एबल टू नाही, ते एबल टू आहे. करेक्ट. दिस 7 सेंटेन्सेस. आता पूर्ण जे वाक्य आहेत त्यांचा अर्थ बघूत आपण, ठीक आहे? तुमच्या सर्वांना मी 2 फोटो सेंड करतो, जे 200 वाक्यांच्या फोटोज आहेत. ओके. 2 फोटो सेंड केलो बघा मी ग्रुपवर, क्लासच्या ग्रुपवर 2 फोटो सेंड केलेले आहेत. त्या 200 वाक्याच्या ग्रुप्स आहेत, फोटो आहेत. सर 15 तारखेला क्लास एंड होणार आहे का? यस, 15 तारखेला होणार आहे. तुमच्या शाळा इथे सुरू झालेल्या आहेत ना, हो की नाही? एक सेकंद हा. मिळाले का तुम्हाला दोन्ही फोटो? मिळाले असतील तर आपण आता मी त्याला वाक्य म्हणायला लागतो. ओके. तुम्हाला इथं स्क्रीनवर दाखवता येतील का? एकदा मला बघू द्या की फोटो. इमेज. ओके, 1 सेकंड हा. ओके. स्क्रीनवर दाखवता येईल वाटत आहे मला. थांबा एक सेकंड. फोटो याच्यामध्ये ही फोटो. ओके. ठीक आहे.
तर मग याच्यापैकी नाही आपल्याला आता टू हॅवच्या सेंटेन्सची प्रॅक्टिस करायची हो की नाही. ही नॉट दिस वन, अनदर वन, दिस वन. या फोटोमध्ये टू हॅवचे सेंटेन्सेस बघूत आपण आता, जे की आहेत बघा इथे दिसत आहे तुम्हाला. जी फोटो सेंड केलं त्याच्यामध्ये टू हॅव सेंटेन्सेस 35 × 4 = 140. 35 × 4 = 140 अशी वाक्य बनतात. एका वाक्याचे 4 वाक्य बनवू शकता आपण. ठीक आहे. या 35 वाक्याचे 140 वाक्य बनतात. ठीक आहे. या 35 वाक्याचे 140 वाक्य बनतात. आता मग आपण या वाक्यांना एकदा मी अर्थ सांगतो त्याच्याकडे बघा. प्रत्येक वाक्याचा अर्थ बघू. ओके बघा. आय हॅव अ पेन. माझ्याजवळ पेन आहे. आय हॅड अ पेन. माझ्याजवळ पेन होता. आय शल हॅव अ पेन. माझ्याजवळ पेन असेल. आय एम हॅव्हिंग अ पेन. मी पेन बाळगत आहे. आय वॉज हॅव्हिंग अ पेन. मी पेन बाळगत होतो. आय शॅल बी हॅव्हिंग अ पेन. मी पेन बाळगत असेल. आय हॅव हॅड अ पेन. मी पेन बाळगलो आहे. आय हॅड हॅड अ पेन. मी पेन बाळगलो होतो. आय शॅल हॅव हॅड अ पेन. मी पेन बाळगलो असेल. आय हॅव बीन हॅव्हिंग अ पेन. मी पेन बाळगत आला आहे. आय हॅड बीन हॅव्हिंग अ पेन. मी पेन बाळगत आला होतो. आय शॅल हॅव बीन हॅव्हिंग अ पेन. मी पेन बाळगत आला असेल. आय कॅन हॅव अ पेन. मी पेन बाळगू शकतो. आय कुड हॅव अ पेन. मी पेन बाळगू शकलो. आय मे हॅव पेन. मी पेन बाळगेल. आय माईट हॅव पेन. मी कदाचित पेन बाळगेल. आय मस्ट हॅव पेन. मी पेन बाळगेलच. आय शुड हॅव पेन. मी पेन बाळगायला पाहिजे. आय वुड हॅव पेन. मी पेन बाळगेल. आय आउट टू हॅव पेन. मी पेन बाळगायला पाहिजे. आय कॅन हॅव हॅड पेन. मी पेन बाळगू शकलो आहे. आय कुड हॅव हॅड पेन. मी पेन बाळगू शकलो एक सेकंड ना. आय डोंट थिंक इतकी स्क्रीन दाखवता येतील वाटेल. वेल नो प्रॉब्लेम. तर मग वाक्य कोणतं होतं. आय कॅन हॅव हॅड पेन. मी पेन बाळगू शकलो आहे. आय कुड हॅव हॅड पेन. मी पेन बाळगू शकलो असतो. आय मे हॅव हॅड पेन. मी पेन बाळगलो असेल. आय माईट हॅव हॅड पेन. मी कदाचित पेन बाळगलो असेल. आय मस्ट हॅव हॅड पेन. मी पेन बाळगलो असेलच. नंतर येते वाक्य बघा. आय शुड हॅव हॅड पेन. ओके. आय शुड हॅव हॅड पेन. मी पेन बाळगायला पाहिजे होतं. आय वुड हॅव हॅड पेन. मी पेन बाळगलो असतो. आय आउट टू हॅव हॅड पेन. मी पेन बाळगायला पाहिजे होतं. आय हॅव टू हॅव पेन. मला पेन बाळगावं लागतं. आय हॅड टू हॅव पेन. मला पेन बाळगावं लागलं. आय शॅल हॅव टू हॅव पेन. मला पेन बाळगावं लागेल. आय एम गोइंग टू हॅव पेन. मी पेन बाळगण्याच्या बेतात आहे. आय एम अबाउट टू हॅव पेन. मी पेन बाळगण्याच्या मार्गावर आहे. आय एम लायकली टू हॅव पेन. मी पेन बाळगण्याची शक्यता आहे. आय एम एबल टू हॅव पेन. मी पेन बाळगण्यास समर्थ आहे. डिड यू अंडरस्टँड. या प्रकारचे पूर्ण 35 वाक्य होतात. या 35 वाक्यांना तुम्हाला ध्यानात ठेवायचं, यांना पाठ करायचं आहे. ओके कळालं ते वाक्य तुम्हाला. वन्स अगेन थँक फॉर अटेंडिंग टुडेज क्लास. हे 35 वाक्य पाठ करा, अर्थासोबत पाठ करा. याच्यावर एक व्हिडिओ बनवा. या 35 वाक्यांना लिहा, आईवडिलांची सही घ्या आणि सेंड करा. पाठ करा, आईवडिलांना म्हणून दाखवा आणि मगच सही घ्या. ठीक आहे. त्यांनी म्हणले पाहिजे की हां मुलाला पाठ झालेला आहे. ओके आता मग बघा काय झालं. नो क्लास झाला नाही अजून, चिंता करू नका. आता मग बघा तुम्हाला एक रिडल विचारतो मी. ओके नाही. मी इथं लॅपटॉपसाठी एक फॅन आणलेला आहे. दररोज क्लास चालू करतो, त्याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी मला सॉफ्टवेअर चालू करावं लागतात, म्हणून खूप गरम होतो लॅपटॉप. त्यामुळं फॅन आणलो होतो, पण दररोज विसरून जातो चालू करायचं त्याला. नंतर अचानक काही तर आठवण येते. दररोज क्लास संपल्यावरच येत असते. बदल माझा लॅपटॉप माझ्यावर नाही अडचण व्हायला जर असंही गरमी आली की. तर मग तुमची रिडल आहे बघा. वेअर इज द वॉ. ओके नेक्स्ट वन. What day would yesterday be? No.
विच वर्ड वॉट फॉल्स डाऊन. ओके, हे झालेलं आहे का? नो सुनर. ओके, व्हॉट इज द एंड ऑफ व्हॉट डू यू कॉल, हे विचारलेले आहे तुम्हाला. सर्वच विचारलो का इथले? तर आपले खूप दिवस झाले क्लास झाले, त्याच्यामुळं नवीन शोधायला अडचण होत आहे. आय वॉक थ्रू अ फील्ड ऑफ इट, वन ऑफ द फोर वर्ड्स. नो, नो मॅटर हाऊ स्मार्ट. ओके, इफ यू आर 2 coins with 35 cents, what has one eye but cannot see? A needle. झालेलं आहे. एव्हरीवन हॅज इट बट नो वन कॅन लूज इट, हे झालेलं आहे वाटते ना. हो. What edge keys that open most love, झालेलं आहे. The old one runs forever but never moves at all. It has not lungs nor throat, झालेलं आहे. ओके, हे सांगा बरं, याचं उत्तर काय ना? इट्स रिडल टाइम. सांगा. It shouts along the streets, hasn't any lungs. It tugs at leaves and hurls them at people, old and young. What is it? नो आयडिया. ते रस्त्याने ओढत जाते, पण त्याला फुफ्फुस नसतात. ओके, लंग्स नाहीत. बिना लंग्सचं ओढू शकता का? आवाज, हवा बाहेर आली पाहिजे ना, मगच आवाज काढता येईल ना. तरी बी तसं. It tugs at leaves and hurls them at people, old and young. What is it? काय म्हणले? It shouts along the street. ते रस्त्यावर ओरडते, त्याला काहीच फुफ्फुस नाहीत, काय नाही. It tugs at leaves. ते पाण्याला, पान जे असतात ना, लीव्ज असतात झाडाची पानं, त्याला खेचते. ओके, आणि मग आणि ते ना फेकते कुणावर. आता जे पानं असतात झाडाची त्याला खेचते आणि फेकून टाकते. कुणावर फेकते? माणसांवर. ते आता वृद्ध असो की तरुण असो, कोणी असो. काय आहे सांगा? ओके, तर मी सांगू याचं उत्तर. खूप जणांनी ट्राय केलं. याचं उत्तर आहे द वाइंड. काय? वाइंड, हवा. Did you understand? So once again, thank you for attending today's class. Bye, have a nice day, see you in the next class. आजचा क्लास येथेच थांबवावा लागेल मला. ठीक आहे, बाय, टाटा, गुड नाईट, हॅव नाईस डे. तुम्हाला मी यूट्यूबवर एक स्टोरी सांगणार. ओके, त्याच्यावर तुम्ही स्टोरी बघून घ्या आजची. कळालं? बाय, टाटा.